श्री स्वामी समर्थ. उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो. नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कालसर्पदोषापासून मुक्तता मिळते. सर्पदंशाची भीती कमी होत असते. त्याचबरोबर कुंडलीतील आपले जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होत असतात. नागदेवता जी आहे तर ती पंचमी तिथीचे स्वामी आहेत आणि नागदेवतेला भगवान विष्णू आणि महादेवांनी धारण केलेलं आहे. भगवान विष्णूंनी शेषनागावरती विराजमान असतात, तर तेच महादेव जे आहे तर ते वासुकी नाग त्यांनी स्वतः गळ्यामध्ये धारण केलेला आहे. तर उद्या नागपंचमीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात, काही गोष्टी करायच्या असतात. त्याचबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक करा. संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याचबरोबर काही वस्तूंना चुकून या दिवशी स्पर्श करू नये. या दिवशी चाकूच्या वस्तू, धारदार वस्तू, चाकू, विळा, सुरी यासारख्या वस्तूंना चुकूनही स्पर्श करू नका. आणि त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक